नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? मी आत्ताच मुलाला शाळेचं नाही का सोडून आले. तुम्हाला माझा आवाज आहे ना जरा वेगळा वाटत असेल का, तर माझं 2 दिवस झाले तब्येत खराब आहे. काल पण मी व्हिडिओ वगैरे काय नाही का अपलोड वगैरे काय केला नाही, व्हिडिओ पोस्ट केला नाही मी काल. आवाज माझा गळा खूप दुखतोय आणि सर्दी पण आहे आणि नाही का कणकणी आल्यासारखं झालं 2 दिवस झालं परवा रात्रीपासून. तर काल खूप जास्त तब्येत माझी खराब झाली. तर मी मुलाला शाळेत पण नव्हतं पाठवलं, काहीच नाही. मला सकाळी उठूशीच वाटत नव्हतं. एकटी उठणार, मग त्याला तयारी वगैरे करा, हे ते धावपळ खूप. मग परत आणायला जायचं म्हणून म्हणलं एक दिवस सुट्टी असल्यावर काही होत नाही, म्हणून मग त्याला पण नाही शाळेत पाठवलं मी. आणि मी पण म्हणजे झोपून होते मी. तर आज जरा बरं वाटतंय, तर म्हणलं ना काय रोज रोज नको वज त्याला घरी ठेवायला, म्हणून आज त्याला पाठवलं. आत्ता जाऊन आले. आता थोडंसं काम वगैरे करते, म्हणजे झाडून वगैरे घर येते सगळं स्वच्छ केलेलं आहे. फक्त नाही का असं थोडंसं कपडे वगैरे राहिलेत, तर थोडेच आहेत, एकदम थोडेच आहेत. तर बघू, कालचेच कपडे आहेत. तर बघू आज वाटलं थोडं बरं तर धुतेच, नाही तर मग तसंच ठेवल. 1-2 दिवसाने धुतली तरी काही नाही, का तर जास्त कपडे नसतात आमच्या दोघांचे. काही मुलाचा एक ड्रेस असतो आणि माझा एक ड्रेस. आणि दिवसभर तर मी कपडे म्हणजे माझ्याकडे गाऊनच असते ना, मॅक्सीच घालते मी. तर काही कपडे वगैरे ड्रेस नसतो, तर तेवढंच ते. तर बघू, धुतलं तर मी धुवन आज, नाही तर उद्या. आणि काल मी नवऱ्याला फोन केला तर माझ्या फोन तर म्हणजे ब्लॉकवर नाही का ब्लॅक लिस्टवर टाकलेला आहे. तर 2-3 वेळा सकाळी फोन केले मी, माझं दुखत होतं म्हणून केले मी फोन. त्याच्यानंतर मग मी मेसेज केले व्हॉट्सअपला, ते पण नाही, तिथनं पण त्यांनी ब्लॉक केलेलं आहे. तर मग नाही का साधं मेसेज केले मी. तर त्याला दुपारी फोन आला काल, तर मी सांगितलं माझं दुखतंय वगैरे हे ते. तर त्याला काही वाटलं नाही, त्याला काही फरक पडला नाही, काही नाही. तर म्हणलं ठीक आहे, ते सगळं राहू दे नाही का. मी म्हणलं दुखते माझं हे ते. तर हा मग म्हणलं हा बरं बरं. एखादा म्हणतोय ना की दवाखान्यात जा, काय झालं काय नाही, काहीच नाही. म्हणलं दुखते माझं, मला कणकणी आली. म्हणलं आवाज पण नाही का, गळा पण दुखतोय. तर हा म्हणतोय बरं बरं. काय झालं, दवाखान्यात गेलतीस का, असं काहीच नाही विचारलं. चल ठीक आहे म्हणलं, नाही विचारलं मला काही फरक नाही पडत. का तर आपलं दुखते तर आपल्याला स्वतःलाच बघायला लागणार. माझं दुखलं तर मला माझंच बघायला लागणार. म्हणून मला हे समजून चुकले, म्हणून मग मी माझंच म्हणलं चल जाऊ दे, ह्याला काही बोलून ह्याला काही जास्त असं दुखते ते करून काय त्याला काही फायदा नाही, त्याला काही फरक नाही पडणार. म्हणून मग मी बसले गप. म्हणलं चल ठीक आहे, जाऊ दे, मला एवढं सांग, तुला सोडचिठ्ठी डिवोर्स का पाहिजे तुला? तर ते म्हणला की सारखं सारखं तुझं माझं भांडण होतं, तुझं माझं पटत नाही, मग त्या चांगलं आपण वेगळं झाले बरं. तर मी म्हणलं हे कारण नाही, हे छोटं कारण. तर मग ते कोणा ते म्हणजे नवरा बायको असो काय असो, छोटं मोठे तर भांडण होतेच. असं कोणतंच नवरा बायको नसेल की त्यांचं कदाचित असतील की त्यांचं पटत असेल, पण असे जास्तीत जास्त नवरा बायको असतील की त्यांचं पटत नसेल. छोट्या मोठ्या गोष्टीवरनं भांडण होत असतील, छोट्या मोठ्या गोष्टीवरनं किरकिर होती. कधी नवऱ्याचं चुकलं बायको बोलते, बायकोचं चुकलं नवरा बोलतो. तर ते खरं बोलल्यावर एकमेकांना पटत नाही, म्हणून नाही ना भांडण होते खूप जणांची. तसंच आपलं होतं. तर हे कारण नसेल म्हणलं, दुसरंच कारण आहे तुम्हाला. दुसरंच म्हणलं कारण आहे, तर तुम्हाला सांग. हे सोडचिठ्ठीचं तुझं हे कारण नाही आहे, दुसरंच कारण आहे तुझं, तू मला सांग. जे आहे ना ते कारण सांग. तर मला गोष्ट फिरवायला लागलाय. नाही तुझं माझं पटत नाही, असं तसं तू काय बोलते. मी बोलते ठीक आहे, मी म्हणलं मी बोलते, मी मान्य करते, मी बोलते, मला राग आल्यावर मी बोलते. पण तू पण तुझा विचार कर ना, तू पण किती बोलतो. तू बोललेलं तुला काही दिसत नाही, पण मी खरं बोलते तर त्याला ते टोचतं. तर गोष्ट फिरवायला लागला. त्याला म्हणलं गोष्ट वगैरे काय फिरू नकोस, जे मी रेकॉर्ड केलं असतं, पण माझं आहे ना मेमरी फुल होती, तर मला ते रेकॉर्डच करायला जमत नाही. आणि परत ते मला एडिट करायचं म्हणलं ना व्हिडिओ, ते म्हणजे काय ते रेकॉर्ड टाकायचं म्हणलं ना, मग त्याला तर मग तर काय खरंच नाही. मग तर मेमरीच माझी इतकी एकदम स्टोरेज एकदम हे होती.
तर मग तर काही डिलेस म्हणून करता येत नाही म्हणून मी रेकॉर्ड केलं नाही. नाही तर मी करणार होते रेकॉर्ड. माझ्या आलतं मनात, मला ह्याचा फोन आलतं रेकॉर्ड करावं, काय बोलते काय नाही, पण ते मेमरीमुळं मी रेकॉर्ड केलं नाही. तर मी त्याला म्हणलं गोल फिरून हे ते करून गोष्ट बोलू नको, जे मेन मुद्द्याचं आहे ना ते बोल, की खरं खरं एकदम स्पष्ट सांग की तुला ह्या गोष्टीवरनं तुला सोडचिठ्ठी पाहिजे, मी द्यायला तयार आहे. तर ते म्हणते हा तुला हेच पाहिजे ना, म्हणून तर तू म्हणतेस मी द्यायला तयार आहे, मी द्यायला तयार आहे, व्हिडिओ पण काढतेस त्यात पण म्हणतेस तू मी सोडचिठ्ठी द्यायला तयार आहे, मला गरज नाही. मग मी म्हणलं मग मी तशीच बोलणार ना, मला राग आहे मी तशीच बोलणार. मी त्याला नीट प्रेमाने बोलते, चांगलं बोलते. पण त्याचं बोलणं प्रेमाने नव्हतं अजिबात. त्याचं असं एकदम बोलणं नाही का असं घमंडी एकदम ॲटिट्यूड सारखं, हा असं तसं नाही का. म्हणजे मी म्हणलं मला राग आहे तर मी बोलणारच, मी सांगणार मला राग आहे मी बोलणार, हा मला काही गरज नाही. रागात कुणी पण बोलतं, तू पण रागात किती वेळा बोलला मला काही गरज नाही तुझी, जा सोडून येते. आणि तू तर आता डायरेक्ट सोडचिठ्ठी मागायला लागलास. तर ते म्हणते मला काय ऐकायचं नाही, मला सोडचिठ्ठी पाहिजे. आता हे कारण आहे त्याचं, छोटे मोठे भांडण होते हे कारण तर मला काही त्याचं पटलंच नाही. त्याचं दुसरंच कारण असणार आहे काहीतरी. हे सोडचिठ्ठीचं कारण आहे ना, हे भांडण वगैरे हे ते काय कारण असणार नाही, हे 100% की हे कारण नसणार आहे. का तर मग भांडण मग माझ्या बरोबर होते, मग मी पण म्हणले पाहिजे मला सोडचिठ्ठी पाहिजे. पण मी म्हणते का तर भांडण तर होते तसं ना छोटे मोठे हे ते. पण नाही, त्या माणसाला काही फरक नाही पडत. मी म्हणलं अरे माझा नको विचार करू, मुलाचा विचार कर. तो छोटा आहे, तो विचारतो पप्पा कुठे. तुम्ही तो व्हिडिओ पण 2-3 वेळा बघितला असेल की पप्पाला आल्यावर मी असं सांगतो, पप्पाला आल्यावर असं करतो, पप्पा किती वेळा भैया. तरी पण त्याला काहीच नाही फरक. त्या सगळं मी त्याला बोलून बसले. म्हणलं माझं जाऊ दे, माझ्याकडे लक्षच देऊ नको, असं समज हे कुत्री भुकती भुकू दे असं म्हणलं मी त्याला. असं म्हणलं की हे कुत्री भुकती भुकू दे, याच्याकडे लक्षच तर नको देऊ, तू तू तुझं बघ ना, पोराकडे बघ ना, पोरासाठी कर ना. तरी नाहीच म्हणते मला सोडचिठ्ठीच पाहिजे. पण मला हे कारण काही पटलं नाही की भांडणामुळं. तर दुसरंच कारण असणार आहे, पण तो भांडणाचं सांगतोय. आणि मी म्हणले ठीक आहे मला काही गरज नाही आहे मुलाचं. बघ तर म्हणतो तुला हेच पाहिजे, तुला सोडचिठ्ठीच पाहिजे. तू कशी काय म्हणले तुला हेच पाहिजे हेच. मग तू बोलतो सारखं सारखं, मग मी बोलणारच ना तसं. तू राग म्हणतो सोडचिठ्ठी पाहिजे, मग मी म्हणणारच ना मला गरज नाही आहे, जा सोडून. असंच म्हणणार ना का मी तुझ्या पाया पडणार, रडणार, नाही नाही येच म्हणले ना. पहिलंच म्हणलेले मी, पहिला फोन केला तेव्हाच रडले, तेव्हाच म्हणलेले. त्यांनी फोन केला तेव्हाच त्यांनी म्हणलेलं ना मला सोडचिठ्ठी पाहिजे, तेव्हाच म्हणलेले का काय झालं असं असं नाही का. मी बोललेले नीट राहा, विचार कर जरा, ये परत इथं येऊन बोलू समोरासमोर. तेव्हा नाही ऐकलं त्यांनी. मग आता त्याचं मी सारखं सारखं पाया पडणार का. त्याला वाटते मी त्याचे पाय धुवून रोज पिवा, असं थोडी असते. आता मला येणार राग येतो, मग माझं आहे ना अजून माझी तब्येत खराब व्हायची. एक तर टेन्शन आहे त्याने माझं पूर्ण मी हे झाले. तर हे कारण मला काहीच त्याचं पटलं नाही. आणि तू व्हिडिओ बघत असेल ना तर तुला सांगते मला हे कारण अजिबात पटलं नाही. तू फोनवर तर माझं ऐकून घेत नव्हतास. परत मी तुला तरी फोन कट केला, मी परत लावला तर तुझा फोन बंद होता. म्हणजे ब्लॉक केलतंस का काय परत मला काय माहीत नाही. पण फोन तुझा 2-3 वेळा लावलं मी, नाही लागला. तर व्हिडिओ बघत असेल ना तर सांगते मी तुला मला हे काही कारण पटलेलं नाही आहे तुझं. मला हसायला येते ह्या कारणावर, कळालं.